आजा, अरे ते रानातल्या छपरावरचे पत्रे नीट केले पाहिजेत की पाऊस आला तर पळापळ होईल. मामा मी करून घेतो ते, तू नको लक्ष देऊ, तू तुझी काम बघ. जाशील का पण नक्की? हा मी जातो मग कारखान्यावर. हा समाधान या. काय? तू काय पण म्हण, पण लई बरं झालं बघ. अरे मला त्या पोराची काळजी लागून राहिली ना. पोरग कच खाते का काय असंच वाटत होतं. पण आजा समज इसरून पहिल्यासारखं वागायला लागल्यावर जीवाला माझ्या लई बरं वाटायला लागलं बघ. जिजे होईल समजणी, तू नको काळजी करू. येऊ का मी? हो. मला कारखान्यावर जायचं. जयडे कपडान ग. आणते. बॉडीगार्ड म्हणजे आजपासून तू आपला बॉडीगार्ड. म्हणजे तू माझ्याकडनं पैसे घेतले पण तुला काय परत फेडायला जमत नाही. मला माहिती आहे ना काय तुझ्याकडे पैसे. नाही, जोपर्यंत तू माझ्याकडनं घेतलेले पैसे फिटत नाही तोपर्यंत तू माझ्याकडे जॉब करायचा. कसला जॉब? हे बघ, ड्युटी एकदम सोपी आहे. तू आर्मीत जाऊन काय करणार होता? देशाचं रक्षण. त्याऐवजी इथं राहून या देशसेवकाचं रक्षण करायचंय. आपली ड्युटी सकाळी 10 ते सकाळी 10, 24 तास. पण भैया मला नाही जमायचं. नाही जमायचं? टेन्शन नॉट. मग माझे पैसे मला दे आणि मला मोकळा कर. आईची दागिने पण घेऊन जा. आणि नसल जमत तर दागिने ऐकतो आणि माझे पैसे वळते करतो. काय करतो? दागिने ऐकू जॉब करतो. जमे. जीजी आशीर्वाद दे जीजी. अहो तुमच्या पोराला मी जॉबला ठेवलंय. पोरांना आजकाल जॉब मिळत नाहीत, लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत. पण अशात आम्ही लोकांना नोकऱ्या द्यायचा प्रयत्न करतोय. आणि ती बी नोकरी कुठं? आमच्या बरोबर. आता माझा बॉडीगार्ड म्हणजे माझ्या रक्षणाचं काम. किती मोठं काम आहे ते. आणि मेन पॉइंट काय माहितीये का? पोरग सतत तुमच्या डोळ्यासमोर राहणार, 24 तास गावामध्येच असणार. आता माझ्या बरोबर फिरणार म्हणजे त्याच्या 4 ओळखी होतील. त्याचा पुढे जाऊन त्यालाच उपयोग होईल. आता त्याच्या भल्यासाठीच करतोय मी हे.
There you are. बॉडीगार्ड. चला जीव. मामी. उशीर होतोय. आजा बॉडीगार्ड ना तू, मग भैया साहेबांच्या आधी तू खाली उतरला पाहिजेस आणि त्यांच्यावर जर कोणी अटॅक केला तर तू आधी झेलला पाहिजे. चल उतर 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 उतर. आज ऊन जरा जास्तच आहे. भैया आप टेंशन मत लो. ए आजा, तेरे को दिखता नहीं क्या भैया को ऊन लग रहा है? ये ले. का बापू, कस काय चालले? चालले चालले. चालू द्या चालू द्या. अरे काय सौरभ, नवीन हेअरकट? तुला सिंपल कट मारतो लागा. अरे काहीतरी स्टाईल बिल कर की. नाही मला नाही आवडत तसलं काय. ऐका बापू आणि बाकीचे सगळे, गावात कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर मला येऊन सांगा, आपण लगेच सॉल्व्ह करू. हं? भैया साहेब, अहो आमच्या घरा पुढचं गटर तुंबले, सगळं पाणी बाहेर आले. आबा रोज का होते तो बघा ना त्या गटराचं जरा काहीतरी. टेन्शन नॉट, उद्या गटर गटरात असेल. पण जर का पुढच्या निवडणुकीत आम्हाला साथ दिली नाही तर मी हाय, तू हाय आणि गटर हाय.